कोळंबीची अशी क्रिस्पी आणि झणझणीत अशी वडी तुम्ही कधी खाल्ली आहे का? मित्रांनो, पाऊस चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामधील ही जबरदस्त क्रिस्पी खादाडी एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि टेस्ट म्हणाल तर एकदम लाजवाब. आणि सोबत चहा आणि या क्रिस्पी वड्या खूपच टेस्टी कॉम्बिनेशन आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. चला तर मग वेळ न दवडता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. इथे मी 1/2 किलो कोळंबी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतली. कोळंबी थोडीशी मोठी आहे. या ठिकाणी जर तुम्हाला वाटलंच की अशा पद्धतीच्या वड्या कराव्याशा तर छोटी कोळंबी घ्या. खूपच छान, म्हणजे कट करण्याची अजिबात गरज नाही. मी इथे ही मोठी कोळंबी आहे त्यामुळे थोडंसं सुरीच्या साहाय्याने थोडी कट करून घेते आहे. या कोळंबीच्या जागी तुम्ही करंदी म्हणून मिळते, ती करंदी घेतली तरीसुद्धा वड्या खूप छान होतात. शिवाय अशाच जवळच्या वड्यासुद्धा खूप छान होतात. तर आता ही कोळंबी आपण कट करून घेतली. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि याच्यामध्ये एक अर्धा लिंबू आहे तो मी पिळून घेते आहे. कारण या वड्या थोड्याशा आंबट तिखट अशा टेस्ट लागतात. अगदी मजेशीर टेस्ट आहे आणि सर्वांनाच या पावसाळ्याच्या दिवसामध्ये काहीतरी नवीन आणि टेस्टी खाल्ल्याचा नक्कीच फील येतो. तर आता हा आपण अर्धा लिंबू पिळून घेतला. त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालूया. जास्त काही नाही, फक्त आपण इथे धने जिरे पूड 1 टेबलस्पून घालून घेतली. तसेच हळद पावडर घालून घेतली अर्धा टीस्पून. आपण इथे अद्रक, लसूण आणि मिरची यांची मी वाटण तयार करून घेतलं. तो कोथिंबीर पण घातली, ती मी जवळपास 3 टेबलस्पून घातलेली आहे. मीठ घालून घेतलं चवीनुसार. हे सर्व आता काय करायचं आहे, मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये फक्त कलरसाठी म्हणून मी इथे काश्मीरी मिरची पावडर घालून घेतली. तसेच अजून टेस्ट वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे 1 टीस्पून. ते तुम्हाला इथे दाखवण्यासाठी थोडं स्किप झालेलं आहे. आता आपण हे जे साहित्य आहे सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे याला थोडंसं असं स्वतःचं पाणी सुटेल. आणि याच्यामध्ये आपण थोडा वेळ 5 ते 10 मिनिटच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे प्रॉन्समध्ये पण छान मसाले मुरले जातात. तोपर्यंत काय करूया, आपण हे आळूचे पानं आहेत त्याला थोडीशी जाडसर देठ आहे ती काढून घेतलेली आहेत. पण त्या शिरामुळे ना वड्या व्यवस्थित होत नाही. त्यासाठी काय करायचं, हे अशा पद्धतीने आपण प्रत्येक पानांवरून लाटणं फिरून घेतलं, त्यामुळे ते अगदी प्रेस होतात. पहा, आता हे आपलं कोळंबीचं हे मिक्स झालेलं आहे मिश्रण. याच्यामध्ये 1 टीस्पून आपण ओवा घालून घेतला. ओवा घातल्यामुळे काय होतं, पावसाळ्याचे दिवस आहेत, थोडासा पोटाला व्यवस्थित असं जर तिखट खाल्लं तर त्रास होऊ शकतो, म्हणून आपण इथे ओवा घातलेला आहे. आणि याच्यामध्ये मी बेसन पीठ ना बेताचं घालायचं आहे. जास्त असं पिठाचा वावर नको आहे या वड्यांमध्ये, कारण पीठ घातल्यामुळे फक्त त्या जी कोळंबीची स्वतःची चव असणार आहे ती निघून जाईल. त्यामुळे मी अर्धा कप इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 टेबलस्पून आपण इथे राईस आटा घेतलेला आहे. राईस आटा म्हणजे तांदळाचं पीठ आपण घातलेलं आहे. थोडं थोडं करतच आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पाणी असं ओलसर करायचं नाही आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं, वड्या एकदम क्रिस्पी होतात. पहा, अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घेऊया. मी जास्त पिठाचा अजिबात वापर करणार नाही आहे, थोडं थोडं पीठ घालूनच करायचं आहे. कारण जास्त पीठ घातलं तर मूळ कोळंबीची टेस्ट येणार नसल्यामुळे पिठाचा वापर बेताचाच करायचा आहे आपल्याला. आता हे मिश्रण आपलं तयार आहे. आता आपण हे आळूची पानं आपण मस्त त्याच्या शिरा प्रेस करून घेतलेले आहेत, अगदी सपाट असे झालेले आहेत. त्याच्यावरती हे मिश्रण थोडंसं टाकत आपण सर्व बाजूनी असं पसरवून घेऊया. तुम्हाला जर वाटलं की हे मिश्रणामध्ये अजून थोडंसं पसरण्या इतपत झालेलं नाही आहे तर याच्यामध्ये तुम्ही किंचित असं पाणी टाकून पसरण्या इतपत असं थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे. आणि ही कोळंबी थोडीशी मोठी असल्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला वाटेल की अरे मध्ये मध्ये एखाद दुसरी कोळंबी दिसते, असं काही नाही आहे. तुम्ही रोल बनवलात ना तर पूर्णपणे या रोलमध्ये या कोळंबी अगदी व्यवस्थित दिसणार आहेत.
पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व एका पानावरती लावून घेतलं. असं करत एक एक पानं आपण ठेवून सर्व पानांना हे मिश्रण असं ज्या पद्धतीने आपण आळूच्या वड्या बनवतो त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला असं पण पान दुसरं ठेवल्यानंतर थोडंसं प्रेस करून त्याला अगदी चिकटलं गेलेलं आहे की नाही ते पाहायचं आहे. आणि ज्यावेळी रोल कराल त्यावेळी एकदम घट्टसर असा रोल करायचा आहे, सैलसर असा रोल करायचा नाही, नाहीतर आपण जे याच्यामध्ये फिलिंग भरलेलं आहे कोळंबीचं ते निघू शकतो. त्यामुळे ज्यावेळी आपण रोल करू त्यावेळी अगदी एकदम घट्टसर असा रोल तयार करून घ्यायचे. पहा, आता अजून एखादं पान मी याच्यावरती घालून घेते. आणि एकदम घट्टसर होईल अशा पद्धतीने हे आपण रोल करत जायचं आहे. पहा, आपण याच्यातील अशा पद्धतीने हा रोल बनवून घेतला. मी हा कुकरमध्ये उकडून घेणार आहे. कुकरच्या भांड्याला सुरुवातीला तेल लावून घेतलं. अशाच पद्धतीने दुसरा देखील रोल तयार करून घेतला. आणि हे पहा, कुकरमध्ये मी 3 शिट्या टाकून हे उकडून घेतलं होतं. आता या वड्या थंड झाल्यानंतर आपण एकसारख्या अशा म्हणजे तुम्हाला हव्या त्या आकारात कापा. मी ते थोड्याशा पातळसर अशा कापून घेणार आहे. जास्त जाड पण कापू नका, कारण आत आपली जी प्रॉन्स आहेत ते ऑलरेडी शिजलेले आहेत, पण तळल्यानंतर ते अजून छान क्रिस्पी होण्यासाठी आपण अशा पद्धतीने थोडंसं पातळच कापून घेणार आहोत. मी तेलसुद्धा तापवण्यास ठेवलेलं आहे. आणि या वड्या तळत असताना तेल मात्र सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची आच मध्यम ठेवून म्हणजे एकदम मीडियम गॅसवर या वड्या तळून घ्यायच्या आहेत. जेवढ्या तुम्ही मीडियम गॅसवर तळून घ्याल तेवढ्या या वड्या क्रिस्पी होणार आहेत. पहा, मी अशा कापून घेतल्या. आता तेल आपलं गरम झालेलं आहे आणि एक एक करत आपण या तेलामध्ये या वड्या सोडून घेऊया. मी तेल तापवून घेतलं आहे आणि मध्यम आचेवर अशा क्रिस्पी होईपर्यंत मी चांगल्या या वड्या तळून घेते. मित्रांनो, आपल्या या वड्या तर तयार होत आहेत. तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची रेसिपी? तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. खूप छान होतात आणि टेस्टी होतात. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाऊस चालू झाल्यानंतर अशा पद्धतीची रेसिपी करा. मस्त गरमागरम सोबत असणाऱ्या वाफाळता चहा आणि या सुंदर प्रॉन्सच्या वड्या क्रिस्पी आणि टेस्टी आहेत आणि हा पावसाळा तुम्ही असाच एन्जॉय करा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला मात्र लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि तसेच रेसिपी आवडली असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये. आणि आपण तसंच भेटूया पुन्हा अशाच एखाद्या मस्त चटपटीत आणि नवीन क्रिस्पी रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि नेहमी आनंदी राहा आणि पाऊस एन्जॉय करा. तसेच तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.